वंदे जय हिंदू राष्ट्र. फार भाग्यवान आहोत आपण. 500 वर्ष ज्यांनी स्वतःचे जीव देऊन रामासाठी गेले ते रामाचं देऊळ आपण पाहिलं. आपण सगळे भाग्यवान आहोत. आपण हिंदू राष्ट्र या डोळ्याने पाहणार आहोत आणि म्हणून आपल्या सेवेमध्ये कधी खंड करायचा. जय जय रघुवीर समर्थ. हा सत्य नाही, यज्ञ नाही, तपश्चर्या. एक अहो ध्रुव 5 वर्षाचा होता, माझा प्रल्हाद 6 वर्षाचा होता. अनंत यातना झाला तरी नारायण सोडला नाही. माझा नचिकेता 11 वर्षाचा होता. माझी माऊली 16 वर्षाची होती, ज्ञानेश्वरी लिहिली. 22व्या वर्षी तिला समजलं माझं काम झालंय, आता जेवायला जाऊ शकतो, म्हणून ती चालली गेली. आम्हाला कधीतरी कळतं का? हा कधीही मोह सुटत नाही. मोह सुटण्यासाठी शेवटची सांगितलं आहे. गीता आहे सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषावृत्ती निजली जेणे. जो छिद्र तरी घराला. आमच्या आजोबा आजींचे त्या काळात घराघरात फोटो राहत होते. आता सिमेंटच्या घरात खेळत जात नाही. आणि समोरच्या याच्यावर कमी कपड्यात घातलेले आपल्या बायकोचे पोरांचे फोटो असतात टेबलावर. तिथे आम्हाला कोण विचारणार? गुडीला काय आपली किंमत आहे? काय छिद्राची किंमत नाही. कोणी छिद्र करू देत नाही घरामध्ये सुनबाई. हा माऊली इथे टाकलं दिसत नाही. मग आपली किंमत आपण जाणून घ्या ना. काय किंमत आहे? पुनरपि जननम. त्याला काय अर्थ आहे? गर्भावस्था सगळ्यात कठीण अवस्था आहे. फक्त गर्भाची स्तुती केवळ कृष्ण जन्मामध्ये करण्यात आलेली आहे. बाकीचे गर्भ म्हणजे केवळ तुम्ही या कुकरमध्ये बटाटा उकडता त्याला गर्भावस्था म्हणतात. ते सगळं सहन केल्यावर आपण 84 लक्ष कोटी कोटी वेळानंतर हा मानव जन्म मिळाला. हे कशासाठी करायचं? तर हे गुण फेडणं आहे. ऋणावंदाच्या जिथून पडल्या गाठी ऋणांमध्ये मिळाली एके ठाई जन्मा साली ती तुपा आपली मनी कसे पढत मूर्खा. आपल्याला पढत किती शिव्या दिल्या संतांनी आम्हाला. नाही त्याच्या घाण शिव्या दिल्या. तुम्ही नुसतं हरिपाठ पाहिल्यात त्याच्यात घाण शिव्या दिल्या आम्हाला. घाण तुम्ही ऐकू शकणार नाही अशा पडत मूर्ख. आमचे शंकराचार्य म्हणतात 32 वर्षामध्ये कार्य करून निघून गेले. संपूर्ण हिंदू धर्म एका ठिकाणी आणला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे सारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज. तर एक